माझे नाव निशांत रत्ना गजानन खर्चे. माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मिठनापूर खारेगाव. वर्ग आजची गोष्ट माझा वर्ग इयत्ता तिसरी. आजची गोष्ट बकरी आणि कोल्हा. एके दिवशी बकरी बाहेर जात होती. बकरीने सांगितले, कोणी आले तर दरवाजा उघडायचा नाही. मग बकरी गेली. मग कोल्हा आला. कोल्हा म्हणाला, अरे बालमित्रांनो, मी तुमची आई आहे. दरवाजा उघडा. त्यातला एक बकरा हुशार होता. त्या बकऱ्याने सांगितले, तुमचे दरवाज्यातनी एक फट आहे, त्या फटीतून तुझे पाय दाखव. मग कोल्ह्याने त्याचे पाय दाखवले. मग त्याचे नख वाढले होते, पण त्यांच्या आईचे नख तसे नव्हते. म्हणून त्याच्या कोल्ह्याच्या पायावर हातोडा मारला. मग तो डबलचे गावात गेला. मग तो आजीने सांगू लागला की माझ्या पायावर पीठ टाक, नाहीतर मी तुला खाऊन टाकेन. मग आजीने त्याच्या पायावर पीठ टाकले. मग डबलचे तोडणे त्याने दरवाजा टकटक केला. मग डबलचे त्या पिल्ल्याने सांगितले की तुझे दरवाजातली फटीतून तू पाय दाखव. मग त्याने पाय दाखवले. मग त्याचे नख आले होते. नख आले म्हणून त्याच्या आईचे नख वाढले नव्हते. म्हणून हे केले त्याने. पायावर डबलचे हातोडा मारला. मग डबलचे तो आजोबाकडे गेला. आजोबाने सांगला की माझ्या पायाचे नखे कापून दे, नाहीतर मी तुला खाऊन टाकेल. मग त्याने कापून दिले. मग डबलचा टकटक केला दरवाजा. मग त्याने सांगितले, तू गाणे म्हण. मग कोल्ह्याने गाणे म्हटले. त्याचा आवाज शॉक झाला. त्याच्या पिल्ल्याने त्याचा आवाज ऐकून मग ते पिल्ले म्हणाले, तू कोल्हाच आहे. मग डबलचे कोल्हा सहज खायला गेला. मग आला. डबलचे टकटक दरवाजा केला. मग दरवाजातून सांगितले त्या पिल्ल्याने की गाणे म्हण. गाणे म्हणून दाखवले तर त्याने पिल्ल्याच्या घरात आला. तो अधिक पिल्ले लपले. एवढे पिल्ले खाल्ले, पण एकच पिल्लू उरलं. ते घड्याळाच्या मागे लपून होतं. तेवढ्यात त्याची आई आली. मग त्या पिल्ल्याने सर्व काही सांगून दिलं. मग बकरी आणि ते पिल्लू जात होते तेव्हा त्याला कोल्हा दिसला. मग त्याचे पोट गुडगुड गुडगुड करत होते. मग त्याने पिल्ल्याला हे कैची अधिक सुई आण म्हणे. मग आणली. अधिक त्याचे पोट कापले. अधिक पिल्ले काढले. अधिक शिवून टाकले. अधिक पिल्ल्यांना छोटे छोटे दगड आणायला सांगितले. अधिक दगड टाकले. अधिक शिवून टाकले. अधिक
ते मग कोल्हा उठला त्याला जड जड वाटलं.